प्रॉब्लेम नंबर 21. त्याच्यामध्ये स्टार्टेड बिझनेस विथ कॅश पासूनच प्रॉब्लेम चालू आहे, त्यामुळे आपण एक कंपनी स्वतःहून बनवणार आहे, समर्थ कंपनी, समर्थ कॉम्प्युटर लिमिटेड. समर्थ कंपनीज लिमिटेड नावाचं आपण एक कंपनी बनवली भारत, इंडिया. ठीक आहे, याला नो करायचे सर्व. नेक्स्ट स्टेपला आता क्रिएट ऑप्शन मध्ये आहे. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, बिझनेस सुरू केली, कॅश घेऊन आलं, समर्थ कॅपिटल अकाउंट क्रेडिट टू कॅश अकाउंट, समर्थ कॅपिटल. किती रुपये आहे? 50,000. कॅश परचेस गुड्स F9. परचेस कंट्रोल H as voucher. क्रेडिट आनंदला सन्ड्री क्रेडिटर्स. किती रुपयाच्या वस्तू परचेस केल्या? पण 20,000. नेक्स्ट आहे सोल्ड गुड्स टू विनोद. विनोदकडनं पैसे आले तर परत आपल्याला नाहीये, रिसिव्ह कॅश आलेले ते पण तुमचं उधारीवरती. पेड कंट्रोल H as voucher. डेबिट कोणाला? विनोदला. सन्ड्री डेटर्स. ठीक आहे, कस्टमर सर्व तुमचे डेटर्स, सप्लायर सर्व तुमचे क्रेडिटर. किती अमाऊंट? 25,000. नेक्स्ट आहे रिटर्न डिफेक्टिव्ह गुड्स टू आनंद वर्थ ₹15. परचेस रिटर्न आहे, आनंदला तुम्ही परचेस रिटर्न केलं, सर्व वाउचर मध्ये जाऊन त्यामध्ये डेबिट. परचेस रिटर्नला डेबिट नोट पास करायचं, चेंज ॲज वाउचर. कोणाला? आनंदला परत केलं तर आनंदला डेबिट. किती रुपयाची वस्तू? 1,500ची वस्तू आहे. येस, 1,500च्या वस्तू आपण परत केलेल्या आहे, ते जे आपण परचेस केलं त्याच्या अगेन्स्ट मध्ये. आपला गुड्स परचेस कमी झाला म्हणून गुड्स परचेसला क्रेडिट आणि आनंदला डेबिट. पेड टू आनंद 12,000 चेक दिले आपण पेमेंट, आनंदला 12,000 रुपये डेबिट. जे पण बिल होतं त्याच्या अगेन्स्ट मध्ये चेक दिले म्हणलं ना SBI बँक अकाउंटला. त्यानंतर विनोद रिटर्न डिफेक्टिव्ह गुड्स वर्थ ₹2,000. विनोदने परत केलं, सेल्स रिटर्न साठी क्रेडिट नोट. ठीक आहे, कंट्रोल H as voucher. विनोदला क्रेडिट आणि तुमच्याकडे आलं काय? मटेरियलला डेबिट 2,000. म्हणजे तुम्ही जे सेल केलं होतं ते मटेरियल तुमचं परत आलं. नेक्स्ट आहे रिसीव्ड कॅश फ्रॉम विनोद, रिसिप्ट F6. विनोदला क्रेडिट. किती रुपये आले? 12,000. सर थोडं स्लो घ्या. दिवसाला तुम्हाला 300 हा रेकॉर्डिंग चालू आहे. 300 400 एंट्री करता आहे चालू. दिवसाला 300 400 एंट्री करावं लागते. लो राहून चालत नाही, तुम्ही पण फास्ट शिका. नाही सर, समजून घेताना थोडस. समजून घेताना आता एवढे प्रॉब्लेम झालेत माझ्या हिशोबाने, आता तुम्हाला समजले, फक्त आपण प्रॅक्टिस करतो रे. हो सर. अजून पण स्लो गेलं ना मग आपलं कधीच संपणार नाही. खूप आहे ते आहे. हो. तुम्ही तुमचं स्पीड वाढवा. आणि जर नाही समजलं तर मी सांगतो ना तुम्हाला, तिथे नवीन कन्सेप्ट काय असेल तर मी एक्सप्लेन करतोच तुम्हाला. मी तसंच पुढे जात नाही. ठीक आहे, ते काय झालेल्याच गोष्टी आहेत सर्व आपले. रिटर्न गुड्स परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न ते झालेलेच आहेत. त्यामुळे मी त्याला जास्त वेळ देत नाही.
बघूया काय काय केलं. पण परचेस झालं, परचेस रिटर्न, डेबिट नोट, क्रेडिट नोट पण झालं. नेक्स्ट कुठलं होतं? पेड 12,000 झालं, पेड झालं 5,000, पेड 12,000 ते पण झालं. रिटर्न झालं, रिसिव्ड कॅश झालं 12,000. रिसिप्ट पण झाला 12,000. परचेस फर्निचर चालू आहे 11 नंबर. F7 तुम्हाला असं खटखट लक्ष द्यायला पाहिजे. परचेस फर्निचर म्हणजे काय? हे तुमचं ऍसेट आहे. लगेच F7 आपण प्रेस करून मग चालू करायचं. फिक्स सिस्टम. हा, झोपेत उठलं तरी तुम्हाला माहित व्हायला पाहिजे. आता तुम्हाला त्या गोष्टीमध्ये वेळ लागू नये. हो, म्हणूनच प्रॅक्टिससाठी आपण हे प्रॉब्लेम सोडवतोय, राईट? हो, एवढं प्रॉब्लेम जर तुम्ही सोडवलात ना, तुम्हाला डोळे जपून यायला लागते सगळ्या गोष्टी. मला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि माझं कसं झालंय, मी दिवसभर त्यातच असतो. ऑफिसमध्ये पण तेच आहे, बाहेर पण तेच आहे, तुम्हाला शिकवायचं पण तेच आहे. त्यामुळे मग मला तुम्ही झोपेतनं जरी उठवलं तरी सगळं सांगतो मी तुम्हाला. माझ्याकडे टॅली जरी ओपन नसलं तरी कुठल्या पेजवरती काय एंट्री करायची, कुठं जाऊन त्याचं इम्पॅक्ट पडतंय, बॅलन्स शीट मध्ये काय फिगर्स सगळं नाचायला तुम्हाला डोळ्यात. इव्हन बटन कुठलं प्रेस केल्यानंतर कुठल्या स्क्रीनवरती जातं ते स्क्रीन सेट दिसतं मला. कुठं आपण आता जेई पास केली आपण एक परचेस फर्निचर, परचेस मशिनरी आहे आणि सोल्ड मशिनरी आहे सेम अमाऊंटची. सर हे जेवी करत असतो आपण, जेव्हा जनरल मध्ये करतो ना एंट्री, तर फरक पडतो सर. म्हणजे असं मी 2-3 एक्झाम्पल मध्ये ना, तर जनरल एंट्रीज मध्ये केले ना, ते जे दिलेलं असतं ते, तर अमाऊंट वरती फरक पडतो सर. नाही पडत. माझं का असं होतंय समजत नाही मला. तुम्ही परत पे नाही करत असणार. तुम्ही परचेस फर्निचर 10,000 केलं, त्याला फर्निचरचं कोणाकडनं एबीसी कडनं परचेस केलं समजा, मग त्याला पेमेंट पण करावं लागेल ना 10,000. पेमेंट आणि नंतर मग सेल आणि सेल्स असताना रिसिप्टची एंट्री सोबत करावं लागते. ते तुम्ही विसरलात तर नाही येणार. अरे हा, मी तरीच म्हणते कुठं गोंधळते मी. करेक्ट आहे सर, आलं लक्षात. तर परचेस मशिनरी करणार होतो आपण. केलंय का आपण मशिनरी? नाही केलं. एक मिनिट, तुमच्यावर बोलण्यामध्ये ते मशिनरीची केलं का नाही लक्षात नाही. मशिनरी 25,000. जर्नल एकच पास केलं, त्यामुळे नाही केलं आपण मशिनरी. मशिनरी त्याच्यामध्ये कीर्तीमध्ये शिकवायला जाता का? कोण? हॅलो, तुम्ही सर मी आता तर सर होते माझं. नाही, तुम्ही शिकवू शकता म्हणून म्हणलं. बेसिक शिकवायचं. बेसिकला का? मी ह्यांना विचारते सर. म्हणजे हे आता हे आहे आपण, तुम्ही शिकवता एंट्रीज वगैरे तेवढं ना? हा, बेसिक शिकवायचं आहे. ते सगळं कसं आहे, ते 400 रुपये टॅली लावलेले आहेत. रोज फक्त एकच तास जाऊन शिकवायचं. ठीक आहे, मग मी तुम्हाला हेल्प करेनच. आणि तुमचं काय तुमचं प्रॅक्टिस पण होऊन जाईल आणि तुम्हाला एक प्रोफेशन पण मिळून जाईल. म्हणजे तुमचं ते बिझनेस सोडून दुसरं पण काहीतरी करता येईल तुम्हाला. हा, ते पण बरोबर आहे सर. नाही, शिकण्यासाठी म्हणून. पैशाचं एवढं शिकवण्याच्या आधी पैशाचं काही नाही मला. मलाही शिकता येईल. शिकता पण येईल आणि दुसरं काय तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येईल, बाबा हे पण करू शकते मी. हो, राईट सर, करेक्ट आहे तुमचं. मी बोलते सर यांना. ते माझ्या मागे लागले तर सकाळपासून. ते मॅडम तर विचारते कोण असेल तर सांगा, कोण असेल तर म्हणलं थांबा विचारतो. म्हणलं आमचे 2-3 आहेत करणारे, म्हणजे शिकवण्यासारखे ज्यांना येते त्यांना विचारतो. म्हणून आता तुम्ही जर शिकवलात ना, ते कोणाला पण समजेल, कारण तुम्ही तुम्ही डीप मध्ये समजून घेतलं सगळ्या गोष्टी. हो सर, येते लक्षात आता. आणि काय मी ऑनलाईन मध्ये सांगेनच तुम्हाला कसं करायचं, किंवा त्यांना पण ऑनलाईन मध्ये सांगेनच. फक्त एक ऑफलाईन मध्ये टीचर आहे म्हणून त्यांचं सांगितलं पाहिजे. हो सर, करेक्ट आहे. आणि ते काय त्यांना ते मॅडम म्हणजे मला शिकवा. मी म्हणलं ते असं शिकता येत नाही एका दिवसामध्ये, त्याला वेळ लागतो. बरोबर आहे ना सर. आता मी मार्च महिन्यापासून लागली.
हा एक मिनिट हा, एक फोन येतोय मला, पॉज कर. येस सर. फोन केला होता. मी त्यांना मी त्यांना सांगितलं Okay. होतं की असं माझं बॅच असतंय, मला संध्याकाळच्या वेळेला हे लोक म्हणजे बॅच घेताना डिस्टर्ब करते ते आजूबाजूचे, त्यामुळे मी दुसरा रूम बघतोय, आपल्या अकोमोडेशन मध्ये शिफ्ट करतो म्हणून. त्यांनी म्हणलं शिफ्ट करा, पण कसं आहे आता मॅनेजर म्हणल्यावरती सगळ्यांवरती कंट्रोल ठेवण्यासाठी त्यांनी मला सेपरेटली राहायला सांगितलं होतं. त्यांच्यामध्ये जाऊन मिक्स झालं ना, त्यांना कंट्रोल करता येत नाही सगळ्या लोकांना. हा म्हणलं ठीक आहे, बरोबर आहे तुमचं म्हणलं. काय आहे आता सोबत जाऊन राहिलं तर मग मित्र म्हणून राहावं लागतं. हो बरोबर आहे ना सर. मग त्यांना कुठल्या पण कंडिशन मध्ये आपण कंट्रोल नाही करू शकत. हा करेक्ट आहे हा. सो परचेस मशिनरी झाल्यानंतर पेमेंटची एंट्री करायची. एबीसी कडनंच मी एकच माणूस तुला त्याच्याकडनं परचेस त्याच्याबरोबर सेल करतोय. पेमेंटची एंट्री 10,000 12,000 दोनच झालेले. परचेस मशिनरी जे आता आपण पाठवलं होतं, परचेस मशिनरी एबीसी कडनं गेलं. सोल्ड मशिनरी दुसरं कोणाला तर करायला पाहिजे आपण, मग तुम्हाला सन्ट्री डेटर. परचेस मशिनरीचे आपण पैसे पेमेंट करायचे. 25,000. आणि सोल्ड मशिनरी जे XYZ ला आपण केलेलं आहे, त्याच्याकडनं पैसे घ्यायचे. 25,000. ठीक आहे. Received interest on investment 1,000. इन्वेस्टमेंट के ऊपर 1,000 आपका इंटरेस्ट मिला, तो रिसीट में एंट्री कर सकते हैं. इन्वेस्टमेंट डायरेक्ट इनकम. रिसीव्ड डिव्हिडंड 2,000 डिव्हिडंड मिळालं. ₹2,000. डिपॉझिट कॅश इन बँक 5,000. 5,000 रुपये बँकेमध्ये डिपॉझिट केले. डिपॉझिट मध्ये कॉन्ट्रा एंट्री होते. बँकेला क्रेडिट किती आहे? 5,000. पेड सॅलरी बाय चेक ₹3,000. पेमेंट केलं सॅलरी बाय चेक. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस किती रुपये? 3,000. चेकने दिलं त्यामुळे पेड इलेक्ट्रिसिटी बिल 1,500. इलेक्ट्रिसिटी बिल पे केलं. 300. चेक दिले. काय बोललं मी? कॅश. टेलिफोन बिल चेक म्हणलेलं आहे. टेलिफोन बिल चेकने द्यायचं. किती रुपये आहे? 3,000 रुपये. विथड्रॉन फ्रॉम बँक 2,000. 2,000 रुपये आपण बँकेतनं विथड्रॉ केलेले. कॅश आली आपल्याकडे, बँकेत पैसे कमी झाले. कॅशला डेबिट, बँकेत.
ओके, या ठिकाणी तुमचा प्रॉब्लेम कम्प्लीट झालेला आहे. 20 प्रॉफिट अँड लॉस चेक करूया आपण. नेट प्रॉफिट 8,000 दाखवते, बरोबर आलेलं आहे. आणि बॅलन्स शीट 64,500 अंतर आपलं बरोबर आहे. गॉट इट. तिथे काय प्रॉब्लेम होत होतो मित्र तुला? सर इंटरेस्ट ऑन ते होतं ना, ते जमत नव्हते एंट्री. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट काहीतरी होतं. हा, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ते इनडायरेक्ट इन्कम आहे आणि रिसिव्ड डिव्हिडंड ते पण इनडायरेक्ट इन्कम. आणि कॅश डिपॉझिटचं पण जमत नव्हतं एंट्री. कॅश डिपॉझिट कॉन्ट्रामध्ये कॅश डिपॉझिट केली तर बँकेला डेबिट करायचं आणि कॅशला क्रेडिट करायचं, आणि कॅश विड्रॉ केली तर कॅशला डेबिट आणि बँकेला क्रेडिट. आणि एंट्री मात्र कॅश आणि बँकच्या रिलेटेड किंवा बँक आणि बँकच्या रिलेटेड असेल तर ते कॉन्ट्रामध्येच होत. गॉट इट क्लिअर. प्रॉब्लेम रेकॉर्डिंग स्टॉप झालंय. चालू केलं मी आता. प्रॉब्लेम नंबर 28 बघतोय आपण. प्रॉब्लेम नंबर 28 बघतोय आपण. तर ह्या प्रॉब्लेम नंबर 28 मध्ये काय मिस्टर आकाश आणि प्रकाश अँड विकास, आकाश प्रकाश आणि विकास असे तिघजण मिळून स्टार्ट केलेले बिझनेस 2 लाख 4 लाख आणि 8 लाख रुपये घेऊन आलेले. ठीक आहे. छोटस आपण एखाद्या बिझनेसचं नाव टाकूया. एपीव्ही बिझनेस किंवा एपीव्ही कंपनी असं टाकूया. आकाश प्रकाश आणि विकास तिघांचं पण इनिशियल घेऊन असं काहीतरी करून आपण कंपनी बनवू शकतो. एपीव्ही लिमिटेड. ठीक आहे. प्रत्येक महाराष्ट्रात घ्यायला पाहिजे असं काही गरज नाही. मी महाराष्ट्राचा माणूस आहे म्हणून महाराष्ट्र घेतो. तुम्हाला कुठलं घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. हे सेटिंग जास्त तुम्हाला काही करायची गरज नाही. सुरुवातीला तर फक्त तुम्हाला डेबिट क्रेडिटचेच प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. त्यामुळे जास्त तुम्हाला कुठल्याही सेटिंग करायची गरज नाही. हे जर समजलं तुम्हाला बेसिक डेबिट क्रेडिट कसं करायचं तुमचं सगळं क्लिअर होतात. म्हणून प्रॅक्टिस खूप महत्वाचं आहे. आता 3 लोकांकडनं कॅश आलेली आहे. टोटल कॅश बिझनेस मध्ये आली 14 लाख रुपये. 2 लाख 4 लाख आणि 8 लाख 14 लाख रुपये कॅश बिझनेस मध्ये आलेले. वाउचर्स मध्ये जाऊया आपण. रिसिप्ट वाउचर मध्ये एंट्री करायची कॅश आली म्हणून. तिघांचे पण नाव आपण टाईप करूया. आकाश कॅपिटल अकाउंट, आकाश कॅपिटल अकाउंट कॅपिटल मध्ये. ठीक आहे. अमाऊंट किती आहे आकाशचं? 2 लाख रुपये. क्रेडिट पुन्हा विकास कॅपिटल अकाउंट. विकासने किती आणले पैसे? 8 लाख रुपये. आणि प्रकाश कॅपिटल अकाउंट. किती आणले? 4 लाख. आणि सर्व पैसे कॅश मध्ये आलेले, त्यामुळे कॅशला 14 लाख रुपयांनी तुम्ही डेबिट केले. ठीक आहे. तुमचं फर्स्ट एंट्री झालं. सेकंड एंट्री परचेस गुड्स परचेस केलेले आहेत त्यांनी. परचेस म्हणल्यानंतर तुमचं काय असणार आहे? परचेस चेंज मोड कंट्रोल एच ॲज वाउचर नंबर टाका. कॅश परचेस म्हणजे नाव वगैरे कोणाचं दिलं नाही, त्यामुळे कॅश परचेस असणार आहे. किती रुपयाच्या वस्तू परचेस केलेल्या आहेत? 50,000. परचेस अंडर परचेस. ठीक आहे. सोल्ड गुड्स 40,000 सेल्स असतो. परचेस गुड्स फ्रॉम मेसर्स
राखी अँड कंपनी 1,50,000 परचेस परचेस केलेलं त्यांच्याकडून राखी अँड कंपनीकडून. आता राखी अँड तर राखी अँड कंपनीला आपण पैसे दिले का? पुढं गुड्स रिटर्न आहे रिटर्न आहे 50,000 परत केलेलं आहे, पण पेड असं तिथं दिलेलं नाहीये. तर त्यामुळे आपण कॅश पण घेऊ शकतो आणि क्रेडिट पण घेऊ शकतो. मी मोस्टली कॅश प्रेफर करतो. ज्यावेळेला कन्फर्म नसतं त्यावेळेला मी मोस्टली कॅश प्रेफर करतो. 1,50,000 गुड्स परचेस. ओके. सोल्ड गुड्स टू प्री अँड कंपनीकडनं पैसे आले तिथं रिसिव्ड दाखवतंय का कुठं? प्री अँड कंपनी गुड्स रिटर्न आहे. रिसिव्ड प्री अँड कंपनीकडे कुठं नाही, त्यामुळे पुन्हा कॅशच आपण सेल्स पण कॅशच करणार आहे. कॅश आली 90,000. ठीक आहे गोष्ट. त्याच्यानंतर पेड सॅलरी आहे 5. पेड सॅलरी डायरेक्ट एक्सपेन्सेस किती रुपये आहे? 2,000. त्याच्यानंतर पेड लाईट बिल आहे. एक हजार. रिसिव्ड कमिशन 500. सर हे डायरेक्ट इन्कम आणि इनडायरेक्ट इन्कम मध्ये थोडं कन्फ्युजन होतं सर. इन्कम तुमचं नेहमीच इनडायरेक्ट असणार आहे. जर तुमचं मेन सेल्स पासून रेव्हेन्यू जनरेट नाही झाला, बाकी कुठल्याही स्वरूपात तुम्हाला इंटरेस्ट मिळू दे, डिव्हिडंड मिळू दे, तर ते सर्व तुमचं इनडायरेक्ट इन्कम असणार आहे. ओके. कारण तुमचं बिझनेस मोस्टली बिझनेस तुमचं जर ट्रेडिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंग असेल, पण जर तुमचं बिझनेस व्याज भट्ट्याचं असेल आणि तुमचं बिझनेस बँकिंग क्षेत्रातलं असेल, फायनान्सचं तुमचं बिझनेस असेल, फायनान्स तर तुमचं मेन जे इन्कम आहे ते तुमचं इंटरेस्ट असणार आहे आणि ते डायरेक्ट इन्कम असणार आहे. पण बाकीच्या वेळी दुसऱ्या व्यवसायामध्ये असताना तुम्हाला जर इंटरेस्ट मिळाला तर ते इनडायरेक्ट. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मध्ये एवढंच फरक आहे. तुमचं मेन कन्सर्न कशाशी आहे. डायरेक्ट कॉस्ट आणि इनडायरेक्ट कॉस्टची पण तसंच असतं. डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये पण तसंच. डायरेक्ट एक्सपेन्सेस मॅन्युफॅक्चरिंगच्या रिलेटेड जर खर्च झाला किंवा मेन बिझनेसच्या रिलेटेड खर्च झाला तर ते डायरेक्ट. इनडायरेक्ट कुठल्या मार्केटिंगसाठी खर्च झाला, ऍडव्हर्टाइजमेंटसाठी खर्च झालं, मॅनपॉवरसाठी खर्च झालं, ऑफिस स्टाफसाठी खर्च झालं, प्रमोशन साठी खर्च झालं, ते सगळे इनडायरेक्ट. तसंच इन्कमचं पण असतं. ओके. येस. रिसिव्ड कमिशन 5. तुम्हाला हे सर्व बेसिक मध्ये समजून सांगितलं होतं मी, तुम्ही विसरलो सर्व गोष्टी. हो सर. खूप ते नंतर नाही, खूप दिवसानंतर एक्झाम्पल मिळाले ना सर सोडवायला, थोडं कन्फ्युजन झालं. पेड लाईट बिल मी आधी ती एकच तुम्हाला जे मिळालेलं त्याचाच प्रॉब्लेम सोडवा म्हणत होतो मी. ऑलरेडी पेड लाईट बिल झालेलं आहे. 2 वेळा आले पेड लाईट बिल फॉर ऑफिस आणि पेड लाईट बिल फॉर फॅक्टरी होतं बघा वरती. ठीक आहे. मग आपण मगाशी केलं होतं, आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये केलं आहे ते आता फॅक्टरीचं त्यांनी स्पेशल वेगळं दिलेलं आहे. तर ते आपण पेड लाईट बिल फॉर फॅक्टरी असं सेपरेटली बनवून ते डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये टाकावं लागेल. कारण फॅक्टरी हे मॅन्युफॅक्चरिंगचे रिलेटेड असं. लक्षात आलं? येस सर. फॅक्टरीचं लाईट बिल असलं तर डायरेक्ट एक्सपेन्सेस
आणि ऑफिसचं लाईट बिल असेल तर इनडायरेक्ट एक्सपेन्स. हे असं छोटे छोटे गोष्टी कन्फ्युजन आहे सर, बाकी काही नाही. ते समजलं पण त्याचं आता. सांगतो. हे ऑफिस लाईट बिल हे काय असणार आहे पेड ऑफिस लाईट बिल? इनडायरेक्ट कोमलला तर बरं झालंय का? कोमल तर बरं झालंय का? पेड वेजेस 1200. पेड वेजेस 1200. आता वेजेस काय? मजुरी. वेजेस म्हणजे मजुरी. आता वेजेस काय? मजुरी. वेजेस म्हणजे मजुरी. पेड वेजेस कशात येणार सांगा? डायरेक्ट की इनडायरेक्ट? डायरेक्ट एक्सपेन्स. डायरेक्ट की इनडायरेक्ट? करेक्ट. रिसिव्ड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट काय येणार? रिसिव्ड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट काय येणार? सर इनडायरेक्ट इन्कम येणार. करेक्ट. इनडायरेक्ट रिसिव्ड इंटरेस्ट. इनडायरेक्ट इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. रिसिव्ड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. डायरेक्ट इन्कम. डायरेक्ट इन्कम. पेड आउटस्टँडिंग लाईट बिल. पेड आउटस्टँडिंग लाईट बिल. आता कुठलं लाईट बिल पे केलं ते माहित नाही. कुठलं लाईट बिल पे केलं ते माहित नाही. आउटस्टँडिंग लाईट बिल म्हणलंय, मग ते आपण ऑफिसच्या लाईट बिल मध्येच टाकून देऊ. 200. आउटस्टँडिंग म्हणजे थकबाकी मागील. आउटस्टँडिंग म्हणजे थकबाकी मागील किंवा मागील टाइमचं. नाही तर किंवा मागील टाइमचं कुठलं पण. सर हे लिएबिलिटीज मध्ये येणार ना? नाही. पेड आहे ना? नाही. पेड आहे ना? ते ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग लाईट बिल ते ऍडजस्टमेंट मध्ये असेल तर आउटस्टँडिंग लाईट बिल असं जर ऍडजस्टमेंट मध्ये असेल ते तुमचं लॅबिलिटी मध्ये येणार. पण इथे काय पेड आहे, तुमची ऑलरेडी लॅबिलिटी होती ते तुम्ही पे करून मोकळे झालात. ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये फरक आहे. पेड टेलिफोन. आता इथे या ठिकाणी फक्त आउटस्टँडिंग लाईट बिल ऍडजस्टमेंट मध्ये दिलं असतं. हे प्रॉब्लेम मध्ये ट्रान्झॅक्शन मध्ये दिलं नसून ऍडजस्टमेंट मध्ये जर असतं सो आउटस्टँडिंग लाईट बिल ₹200 तर मग आपण काय केलं असतं आउटस्टँडिंग लाईट बिल अंडर लॅबिलिटी त्याला आपण क्रेडिट केलं असतं ₹200 आणि लाईट बिलला आपण डेबिट केलं असतं ₹200. तर काय झालं मग आपलं एक खर्च तयार केला आपण आणि त्याचे लॅबिलिटी पण दाखवली एवढं पैसे पे करायचे. पण या ठिकाणी ऑलरेडी पेड म्हणून सांगितलं त्यामुळे आपण खर्च दाखवायची गरज नाहीये तिथं की अजून आउटस्टँडिंग आहे. आपण डायरेक्ट पे करून टाकायचं. गॉट इट? येस सर. आता इथे टेलिफोन बिल फॉर ऑफिस म्हणतोय. काय असणार टेलिफोन बिल फॉर ऑफिस? एक्सपेन्सेस इन डायरेक्ट एक्सपेन्सेस. करेक्ट. आता एक तुम्हाला कन्फ्युजन मध्ये टाकण्यासाठी एक क्वेश्चन आहे बघा. पेड टेलिफोन बिल फॉर फॅक्टरी एक आहे. आता जसं टेलिफोन बिल फॉर ऑफिस होतं तसं त्याच्याच खालचं 15वा नंबरचं ट्रान्झॅक्शन पेड टेलिफोन बिल फॉर फॅक्टरी आहे. आता ते काय करायचं? हेच झालं सर माझं. ते मी लेजर ग्रुप तयार करताना तिथे सगळं कन्फ्युजन झालेलं आहे म्हणून हे चुकलं प्रॉब्लेम माझं आता लक्षात येते माझ्या. टेलिफोन बिल फॉर फॅक्टरी ज्यावेळेला म्हणतात त्यावेळेला पण तुमचे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस येणार कारण ते कम्युनिकेशनच्या रिलेटेड आहे, मॅनेजमेंटच्या रिलेटेड आहे, ऍडमिनिस्ट्रेशनच्या रिलेटेड आहे. फोनवरती बोलून आपण मशीन कुठलं वस्तू तयार करत नाही तर ते ऍडमिनिस्ट्रेशन साठीच आहे. त्यामुळे तिथे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. गॉट इट? मग ते फॅक्टरीचं टेलिफोन बिल असू दे किंवा तुमचं ऑफिसचं टेलिफोन बिल असू दे ते ऍडमिनिस्ट्रेशन मध्येच येणार आणि ते इनडायरेक्ट मध्येच येणार. मग असे तुम्हाला काही हे लावावं लागेल, डोकं लावावं लागेल काही ठिकाणी. मग मी ते पेड ऑफिस बिल मध्येच घेतो. 1500. पेड स्टेशनरी आहे 700 ते आपलं राहिलं होतं पेड स्टेशनरी. आता पेड स्टेशनरी म्हणजे काय आहे सांगा बरं? सर ऑफिस यूज येणार म्हणजे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये. करेक्ट.
नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट काय आहे? टेलिफोन पेड टेलिफोन बिल फॉर फॅक्टरी आपण झालं. गुड सोल्ड टू मिस्टर अमित रुपीज ₹35,000. गुड सोल्ड सेल्स मध्ये जावं. सेल्स साठी सेल्स साठी शॉर्टकट की काय हो? एफर्ट आहे सर. करेक्ट. अमितला सोल्ड केले म्हणलेलं आहे. अमितकडनं पैसे आलेत का? गुड्स रिटर्न आलेले आहेत. अमितकडनं पैसे नाही आले का? कॅश रिसीव्ह नाही आला. कॅश रिसीव्ह नाही आला. त्यामुळे आपण कॅश पकडणार आहे. काय गुड सोल्ड टू अमित कॅशच पकडणार आहे. 35,000 आहे. तर 35,000 आहे. गुड सोल्ड टू अमित. गुड सोल्ड टू अमित. फिनिश. नेक्स्ट नेक्स्ट परचेस परचेस 40,000. स्टॉप झाले. हा झालं चालू झालं. हा झालं चालू झालं. ठीक आहे. गुड्स रिटर्न टू मिसेस राठी. या ठिकाणी आपण डेबिट नोट पास करणार. किती रुपयाचं? 50,000. पण राखीकडनं कॅशने आपल्याला परत मिळणार. घेतलं तर आपण मटेरियल तिला परत. त्यामुळे आपल्याला पुन्हा मटेरियल परत देणार. मग तुमचं परचेस गुड्स कमी झालं. गुड्स रिटर्न फ्रॉम मिसेस प्री अँड कंपनीकडनं तुम्हाला परत मिळाला. आता कुठली एंट्री करायची पटकन सांगा. क्रेडिट नोट. व्हेरी गुड. क्रेडिट नोट. का क्रेडिट नोट येणार? सर कारण आपण विकलेला माल परत दिलाय त्यांनी. पैसे आपल्याला परत करायचे. व्हेरी गुड. कॅश आपल्याकडनं कमी होणार 20,000 रुपये. आणि मग वस्तू आपण जे सेल केले ते आपल्याकडे परत येणार म्हणून त्याला सोल्ड गुड्सला द्यायचे. नेक्स्ट कॅश डिपॉझिटेड इनटू पंजाब नॅशनल बँक. तुम्ही सांगा एंट्री काय करायची. कॅश डिपॉझिटेड इनटू पंजाब नॅशनल बँक कशात करायची आणि काय करायची? डोंट वेट. डिपॉझिट म्हणल्यानंतर कॅश गेली तुमच्याकडनं. कॅशला 25,000. डेबिट कोणाला? बँकेत गेले. बँकेला डेबिट. एंट्री कशात? कॉन्ट्रा मध्ये का? बँक आणि कॅशच्या रिलेटेड आहे. समजलं? नेक्स्ट काय? कॅश डिपॉझिट इंटू महाराष्ट्र बँक. लवकर सांगा आता एंट्री काय करायची? डिपॉझिट इंटू महाराष्ट्र बँक. लवकर सांगा आता एंट्री करायची. नेक्स्ट एंट्री काय? गुड्स रिटर्न फ्रॉम मिस्टर राज 10,000. आता याची नेक्स्ट एंट्री काय? गुड फ्रॉम मिस्टर राज 10,000. आता याची एंट्री सांगा काय करा. रिटर्न आहे राजकडनं. सांगत नाही राव तुम्ही पटापटा. गुड्स रिटर्न फ्रॉम अमितकडनं गुड्स रिटर्न फ्रॉम अमितकडनं गुड्स रिटर्न आहे. आपण कोणाचंच उधारीवरती कोणाचंच घेतलं नव्हतं. त्यामुळे कॅश आपलं परचेस पण नाम होतं. आपलं परचेस सेल पण कॅश वरती होतं. त्यामुळे रिटर्न सर्व कॅश वरती. कॅश विड्रॉ ₹25,000. आता याची एंट्री सांग कशात करायची आणि काय करायची. कॅश विड्रॉची एंट्री. कॅश विड्रॉ कॉन्ट्रामध्येच येणार सर. ओके. आणि डेबिट आपल्याला होणार आणि कॅपिटल अकाउंटला आणि बँकेला क्रेडिट होणार. बँकेला क्रेडिट होणार ते बरोबर आहे. पण डेबिट कॅशला होणार ना. कॅश विड्रॉ नाही. कॅश आली तुमच्या कशाला होणार? हा राईट. कॅपिटलला कसं होणार? नेक्स्ट काय? कॅश ट्रान्सफर फ्रॉम पंजाब नॅशनल बँक टू महाराष्ट्र बँक. आता सांगा एंट्री प्रणव काय करायचं? कॅश ट्रान्सफर एंट्री प्रणव काय करायचं? पंजाब नॅशनल बँक ते महाराष्ट्र बँकेमध्ये कशात करायचं आणि काय करायचं? पंजाब नॅशनल बँक ते महाराष्ट्र बँकेमध्ये आपल्याला महाराष्ट्र बँकला डेबिट आहे सर आणि पंजाब नॅशनल बँकेला क्रेडिट. कॉन्ट्रा एंट्री. व्हेरी गुड.
व्हेरी गुड. प्रणव कधीपासून झाला? तुम्ही प्रणव कधीपासून झालात? हा सर. तुम्ही प्रणव कधीपासून झालात? नाही तुम्ही थोडा प्रणव आवाज कधीपासून कट- झालात? आवाज कट होतोय सर, त्यामुळे एवढं लक्ष द्यायला कोणाला विचारलंय. एक मिनिट थांबा. एक मिनिट. मजेची गोष्ट काय माहिती का? मजेची आपण गोष्ट काय माहितीये का, आपण रेकॉर्डिंग चालू ठेवली आहे पण तिकडे आवाजच जात नाही आपला. हे चांगलं आहे सर. हा ना सर, तुमचा आवाज जायला पाहिजे पण सर. तेच सांगतोय ना मी, नाही ते जात सांगते ना मी, नाही जाते तिथे. अरे रे. पण हा का? पण त्या ठिकाणी मला दिसतंय ते बाहेर जे आहे ना ऑडिओचं, तिथे मला दिसतंय हलते बघा की इथे हलते बघा तिथे ऑडिओ मध्ये या ठिकाणी. हा हा सर. बहुतेक जात Yes. असणार. मग बहुतेक जात असणार ते, बघूया आपण शेवटी झाल्यावरती गावात. कारण मी माझे हेडफोन ना मोबाईलला लावलेलं आहे, त्याला लावलेलं नाहीये. अरे हा राईट. बघूया काय होतं ते. बघूया काय होतं ते. तिथे आवाज तर दिसतोय मला. मे बी ते कॅच करत असणार लॅपटॉपच्या माईकने. लेट्स सी. हा हा करेक्ट. कारण मी लॅपटॉपचं माईक म्यूट केलेलं नाहीये. मी म्यूट जे केलंय फक्त ह्याचं केलेलं आहे, गुगल मीटचं केलेलं आहे माईक म्यूट. ओके. बहुतेक ती लॅपटॉपच्या माईक मधनं रेकॉर्डिंग चालू आहे. झालं तर बेस्टच आहे, नाही झालं तर नुसतं मग चलचित्र बघायचं शांत. हो तसं समजून घ्यावं लागेल. नाही पण कळालं सर, तुम्ही कुठं सांगू होतो देता आता लक्षात आलं. ओके. कुठं होतो आपण? महाराष्ट्र बँकेतनं पंजाब नॅशनल बँकेत ट्रान्सफर नाही, पंजाब नॅशनल बँकेतनं महाराष्ट्र बँकेत पाठवलं होतं ना 5,000. येस. फंड ट्रान्सफर महाराष्ट्र बँक. महाराष्ट्र बँक. समजलं प्रणव? बँक टू बँक, कॅश टू बँक, बँक टू कॅश कसे ट्रान्झॅक्शन आहे? सर पहिला मी ट्राय करतो आता लॅपटॉपवर. कॅश विड्रॉन फ्रॉम पंजाब नॅशनल बँक आहे. आता सांग काय करायचंय? पंजाब नॅशनल बँकला क्रेडिट, कॅश आली म्हणून कॅशला डेबिट. सेम एंट्री तुमची कॉन्ट्रामध्ये. मोस्टली ना प्रणव बँकेचे किंवा विथड्रॉल एंट्री वगैरे ते सगळे कॉन्ट्रामध्येच येतात. पेमेंटची एंट्री पेमेंट मध्ये करायची, रिसिप्टची एंट्री रिसिप्ट मध्ये करायची. जर पैसे दिलात किंवा घेतला नाही, एकाच्या स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपामध्ये जर ट्रान्सफर व्हायला लागले, कॅशचं बँक व्हायला लागले, बँकेचे कॅश व्हायला लागले, पण तुमच्याच अकाउंट मध्ये पैसे आहेत तर तुम्ही ते कॉन्ट्रामध्ये करायचं. पेड पेड इंटरेस्ट ऑन कॅपिटल. तर तुम्ही सांगताना सगळं समजते हो, पण नंतर प्रॉब्लेम होते की आम्हाला काय करायचं सांगा. पेड इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे की रिसिव्ड इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे? पेड इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे. पेड इंटरेस्ट ऑन कॅपिटल. कोणाला पे करता हो इंटरेस्ट तुम्ही? बँकेला सर. इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे. कॅपिटल. ओनरचं कॅपिटल असतं. ओनर्सने तुम्हाला पैसे दिलेला आहे, त्याचे पैशाचं पैसे. आता बिझनेस वेगळा आणि ओनर वेगळा आहे. ओनरने पैसे इन्व्हेस्ट केले, त्याला इंटरेस्ट देतो आपण कॅपिटल वरती. गॉट इट. ते तुमच्या बिझनेसचं एक्सपेन्सेस आहे, पण ओनरचं इन्कम आहे. हा करेक्ट आहे सर. रिसिव्ड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 2,000. ते इनडायरेक्ट मध्ये एंट्री मोडणार ना मग आताची. पेजअप आणि पेमेंट मध्ये एंट्री होणार. मी चुकून रिसिप्ट मध्ये केली, आजच्या रिसिप्टची एंट्री येणार. इंटरेस्ट रिसिव्ड इंटरेस्ट काय आहे एंट्री? रिसिव्ड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. ऑलरेडी आहे रिसिव्ड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. 2003 पे करून टाकूयात. ठीक आहे. टोटल 28 एंट्री होते. आपण सर्व कव्हर केलेलं आहे मोस्टली. लेट्स चेक आपण 28 एंट्री केलेत की नाही डिस्प्ले डेबुक मध्ये जाऊन चेक करावे. डिस्प्ले डेबुक आहेत आय थिंक 28 एंट्री. 1 2 3 4 5 6 7 8 11 12 13 14 15 16 17
22, 23, 22, 23, 24, 24, 26, 26, 27, 28 पूर्ण 28 इंटरेस्ट केली. तर आपण बघूया तर आपण बघूया प्रॉफिट अँड लॉस. नेट लॉस. नेट लॉस. ओ माय गॉड. इथे नेट ते प्रॉफिट नेट प्रॉफिट येते तिकडे नेट लॉस येते. असंच गोंधळ होतो सर यात. कशामुळे नेट लॉस झाला. गुड्स गुड्स परचेस केले ते 1,90,000. 50,000, 50,000, 1,50,000 आणि 40,000. Let's see. सी ते ते परचेस गुड्स 50,000 ते एक आहे. राखी अँड कंपनीकडनं 1.5 लाखाचं आहे. 2 लाखाचे झाले मटेरियल परचेस. अजून परचेस कुठं आहे. 40,000चं एक परचेस आहे. टोटल ते झाले. ते झाले. आणि आणि 50,000चं परचेस रिटर्न आहे. गुड्स रिटर्न फ्रॉम फॉर्म टू टू राखी 50,000चं आपण मटेरियल परत केलं. परचेस purchase बरोबर आहे. गुड्स सोल्ड मध्ये हिशोब काय बरोबर. चाललंय. गुड्स सोल्ड मध्ये काय काय चालू आहे. 3 सेल्स आणि 3 सेल्स आणि 3 क्रेडिट नोट. गुड्स सोल्ड 40,000 आहे. गुड्स सोल्ड 40,000 आहे. त्याच्यानंतर 90,000चं एक गुड्स 90,000चं एक गुड्स सोल्ड आहे. त्याच्यानंतर अमितला एक 35,000चं गुड्स सोल्ड आहे. त्याच्यानंतर प्रियाकडनं 20,000 रिटर्न आहे गुड्स. राजकडनं राजकडनं 10,000 रिटर्न आहे आणि अमितकडनं अमितकडनं 5,000 5,000 रिटर्न आहे. ती पण आहे. ती परचेस परचेस आणि सेल मध्ये याच ठिकाणी लॉस झालेला आहे. ग्रॉस लॉस. का का कारण कारण कॉमन सेन्स आहे. 1,90,000च्या वस्तू परचेस केल्या आणि आणि 1,30,000 जर सेल केलं तर 60,000चा लॉस आहे. प्लस प्लस बाकी तुमचे एक्सपेन्सेस पण ते सर्व लॉस मध्ये. राईट. पेड बिल फॅक्टरीचे बिल दिलास पेजेस पेड केला सर्व एक्सपेन्सेस जे आहे ते सर्व लॉसच येणार आहे. ठीक आहे. आता प्रॉब्लेम मध्ये प्रॉफिट का दाखवलं त्यांनी आणि 15 लाखाचं का टोटल दाखवलंय. लेट्स सी. बॅलन्स शीट मध्ये जाऊन बघूया आपण. इथे 14 लाख दिसतंय मला. बॅलन्स शीट मध्ये टोटल किती दिसतं आपल्याला. 14 लाख. 15 लाख 29,800. हे फिगर कुठनं आलं. अर्धवट आहे का प्रॉब्लेम. अक्कलकोट महाराजांनी आणि अक्कलकोट मध्ये तयार झालेलं प्रॉब्लेम हे अशा प्रकारच असणार आहे. सर आता हा ना त्याला आता काहीच करू शकणार नाही आपण. आपला आन्सर बरोबर आहे कारण आपण सर्वच्या सर्व ट्रान्झॅक्शन सॉल्व्ह केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आन्सर मध्ये करेक्ट करून घ्या. नेट लॉस असणार आहे तुमचे 9,100 आणि टोटल असणार आहे 14 लाखात. ओके. स्क्रीनशॉट घेते एकच मिनिट.